स्वागतम सुस्वागतम. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार तसंच इतर मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत. व्यासपीठावर सर्वांचं मनापासून स्वागत. माननीय आमदार, वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, म्हाडाचे अधिकारी, कर्मचारी, आमंत्रित पाहुणे, सर्व लाभार्थी कुटुंबीय, पत्रकार, प्रसार माध्यमातले प्रतिनिधी तसंच इथे उपस्थित आपणा सर्वांचं मी कल्पना साठे मनापासून स्वागत करते. श्रमिकांची कर्मभूमी असलेल्या 100 वर्षांहून अधिक वर्ष जुन्या असलेल्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील नायगाव इथल्या पुनर्वसन इमारतीतील 864 सदनिका वितरण समारंभासाठी आपण सारेजण इथे जमलो आहोत. जुन्या चाळींच्या पुनर्विकासाचा हा देशातील पहिलाच प्रकल्प ठरलेल्या या लोकोपयोगी महत्वाकांक्षी प्रकल्पाचे आपण सारेजण साक्षीदार आहोत. मी मान्यवरांना विनंती करते की त्यांनी दीप प्रज्वलन करून आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात करावी. सर्व मान्यवरांना विनंती होण्याची विनंती. कोणताही प्रकल्प, कोणतीही योजना यशस्वी होते जेव्हा दूरदृष्टी असलेले नेतृत्व, कार्यक्षम प्रशासन आणि लोकाभिमुख धोरण यांचा उत्कृष्ट संगम घडतो. तेव्हा आज व्यासपीठावर असे अनेक मान्यवर उपस्थित आहेत ज्यांच्या अथक प्रयत्नांमुळे नायगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल पुनर्विकास प्रकल्प या टप्प्यापर्यंत पोहोचला आहे. या सर्वांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण त्यांचं तुळशीचं रोप आणि शाल देऊन स्वागत करणार आहोत. मी प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजीव जयस्वाल साहेबांना विनंती करते की त्यांनी मान्यवरांचं स्वागत करावं. सर्वप्रथम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, यानंतर माननीय तुळशीचं एक रोप देऊन देखील त्यांचं स्वागत होते. यानंतर माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माण मंत्री तसंच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, माननीय सभापती प्राध्यापक राम शिंदे. जयस्वाल साहेबांना विनंती करते की त्यांनी माननीय सभापती प्राध्यापक राम शिंदे यांचं स्वागत करावं. त्याचप्रमाणे विधानसभा अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांचं देखील स्वागत करतील जयस्वाल सर. यानंतर कौशल्य रोजगार मंत्री आणि मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री माननीय मंगलप्रभात लोढा. जयस्वाल सरांना विनंती करते की लोढा साहेबांचं त्यांनी स्वागत करावं. सांस्कृतिक कार्यमंत्री आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष शेलार यांचं देखील स्वागत जयस्वाल साहेब करतील. प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजू जयस्वाल स्वागत करतात. यानंतर धन्यवाद जयस्वाल सर. यानंतर मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे मुख्य अधिकारी माननीय मिलिंद शंभरकर यांना विनंती करते. विधान परिषदेच्या उपसभापती माननीय डॉक्टर नीलम गोरे यांचं स्वागत करतील शंभरकर साहेब. गृहनिर्माण राज्यमंत्री माननीय डॉक्टर पंकज भोयर, यानंतर माननीय महापौर रितू तावडे त्यांचं स्वागत करतील शंभरकर साहेब. यानंतर मी मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी बोरीकर साहेबांना विनंती करते की त्यांनी स्वागत करावं. माननीय आमदार डॉक्टर मनीषा कायंदे, सिद्धिविनायक न्यासचे अध्यक्ष माननीय सदा सरवणकर त्यांचं स्वागत करतील बोरीकर साहेब.
अध्यक्ष सिद्धिविनायक न्यास माननीय सदा सरवणकर, यानंतर माननीय आमदार कालिदास कोळंबकर 9 वेळा ते आमदार म्हणून निवडून आलेले आहेत. माननीय आमदार चित्रा वाघ, बोरीकर साहेबांना विनंती करते की त्यांनी चित्राताईंचं स्वागत करावं. यानंतर गृहनिर्माण विभागाचे अपर मुख्य सचिव माननीय असीम कुमार गुप्ता साहेबांचं स्वागत करतील बोरीकर साहेब. बोरीकर साहेबांना विनंती करते की त्यांनी गुप्ता साहेबांचं स्वागत करावं. धन्यवाद बोरीकर साहेब. अतिथी देवो भव ही भारतीय संस्कृती आणि त्याला अनुसरून हा स्वागत समारंभ. 1996च्या बॅचचे प्रशासकीय अधिकारी असलेले लोकाभिमुख प्रशासक आणि धडाडीचे अधिकारी अशी ओळख निर्माण करणारे, सर्वसामान्यांच्या घराचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अविरत प्रयत्न करणारे म्हाडाचे उपाध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संजीव जयस्वाल साहेबांना विनंती करते की त्यांनी प्रास्ताविक करावं. आजच्या या बीडीडी नायगाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गृहसंकुलच्या चाबी वाटप कार्यक्रम अंतर्गत व्यासपीठावर उपस्थित असल्याने माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीसजी, माननीय उपमुख्यमंत्री व गृहनिर्माण मंत्री श्री एकनाथ शिंदेजी, माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार, माननीय सभापती विधान परिषद श्री राम शिंदेजी, माननीय अध्यक्ष विधानसभा श्री राहुल नार्वेकरजी, माननीय उपसभापती विधान परिषद नीलमा गोरव मॅडम, व्यासपीठावर असल्याने आपला मान्य मंत्री महोदय श्री मंगलप्रभात लोढाजी, मान्य मंत्री श्री आशिष शेलारजी, मान्य महापौर श्रीमती रितू तावडे मॅडम, मान्य राज्यमंत्री श्री पंकज भोयर साहेब, ज्यांनी विशेष मेहनत आणि प्रयत्न करून या नायगाव पुनर्वसन प्रकल्पामध्ये त्यांचा मोठा हात लाभलेला आहे, तसं आपला सर्वच्या लाडके आमदार माननीय श्री कालिदास कोळंबकरजी, व्यासपीठावर असल्याने सर्व मान्य आमदार, आमच्या सचिव आणि या कार्यक्रमासाठी उपस्थित असल्याने सर्व नायगावच्या बंधू भगिनींनो आणि पत्रकार बंधूंनो, सर मला सांगायला अतिशय आनंद होते की ज्या प्रकल्पाचा भूमिपूजन आपण स्वतः केला होता त्याच्या प्रत्यक्ष चाबी वाटप कार्यक्रमासाठी आपण इथे हजर आहोत आणि ते आमच्यासाठी अतिशय एक मोठं बाब आहे. सर आज या कार्यक्रम अंतर्गत मध्ये पहिल्या टप्प्यातील प्लॉट बी अंतर्गत 2340च्या आपण चाबी वाटप करणार बने. त्याच्या अंतर्गत 1401 पुनर्वसित घरापैकी 864 घराच्या आपण चाबी वाटप करतोय आणि उर्वरित घराच्या पण जे आहे ते लवकरच ते वाटप करण्यात येईल. सर आपल्याला कल्पना आहे की एकूण बीडीडीचा जे प्रकल्प आहे ते वोली, नायगाव आणि NM जोशी या तिघही ठिकाणांमध्ये 15,593 आपल्याला रिहॅबिलिटेशन करायचे आहे आणि आजपर्यंत यापूर्वी ऑलरेडी गेल्या वर्षी आपण वोलीच्या पहिल्या टप्प्याच्या 556 घराची आपण चाबी वाटप केला होता. आणखी 845 घराची बांधकाम पूर्ण झालेलं आहे जे आपल्याला एप्रिल महिन्यामध्ये वोलीसाठी देता येईल आणि आजच्या हे 864 घेऊन अशा एकंदरीत सर 2265 घरे म्हणजे ते 14.5% घर जे आहे सर ते आज रोजी आपल्याला पूर्ण झालेलं आहे. हे मुद्दामच आपला नजरेस आणू इच्छितो. तसे सर जे प्रगतीपथावर काम आहे त्यामध्ये वोली अंतर्गत 4893, नायगावमध्ये 1074 आणि NM जोशीमध्ये 1582 अशा एकूण 7550 कामे हे प्रगतीपथावर आहे आणि अशा एकंदरीत जे काम पूर्ण झालेलं आहे किंवा प्रगतीपथावर आहे ते आहे 9815 विच इज 63%. तो 63% रिहॅबच्या काम एक तो कम्प्लिटेड किंवा पूर्ण झालेलं आहे सर आणि उर्वरित 5778 घर जे आहे ते आमची नियोजन अशी आहे की ह्या तिघही ठिकाणांमध्ये ऑक्टोबर या वर्षीच्या अखेरमध्ये सर्व उर्वरित रिहॅबकाचं काम सुरू करण्यात येईल. सर मला आपल्याला सांगायला आणखी आनंद होते की आजच्या ह्या कार्यक्रमशिवाय आपण वोलीमध्ये एप्रिल महिन्यामध्ये 845, मे महिन्यामध्ये 574 आणि जुलै महिन्यामध्ये 271 अशा एकूण पूर्वी आपण जे
वाटप केलेल्या 556 अशा आपण 2246 घरे वलीमध्ये आपण ह्या वर्षी अखेरमध्ये देणार आहोत सर. नायगावमध्ये आजच्या या कार्यक्रमामध्ये 864 आणि 537 घरे आणखी मे महिन्यामध्ये देण्यासाठी नियोजित आहे, म्हणजे 1401. आणि NM जोशी त्याच्या पहिल्या टप्प्याच्या जे घर आहे सर ते जून महिन्यामध्ये 547, ऑक्टोबर आणि डिसेंबरमध्ये दोघंही महिन्यामध्ये 342 अशा 1241, म्हणजे एकंदरीत डिसेंबर 26 पर्यंत या BDDच्या पुनर्वसन प्रकल्पांतर्गत 4888 घर 4888 हाऊसेस म्हणजे 31% घर आपण या वर्ष अखेरमध्ये रिहॅबसाठी देणार आहोत सर. तेवढंच नव्हे, डिसेंबर 27 पर्यंत जे नियोजन आहे सर त्यामध्ये परत वली अंतर्गतमध्ये 821 घरे आणि नायगावमध्ये 537 घरे अशा 1358 घरे आपण डिसेंबर 27 पर्यंत देणार आहे. म्हणजे थोडक्यामध्ये डिसेंबर 27 पर्यंत या अतिशय महत्त्वाकांक्षी प्रकल्प अंतर्गत आपला सर्वच्या जे आम्हाला साथ भेटलेला त्या अनुषंगाने आणि आपल्या मार्गदर्शनखाली 6246 म्हणजे 40% घर आपण सुमारे सर आपण देणार आहोत सर, जे मला असं वाटते की एक मोठं उपक्रम होणार आहे. आणि विशेष करून सर इथे मी आपल्याला गवाही देऊ इच्छितो माडातर्फे की जे उर्वरित घरे आहे प्रकल्पाच्या कालावधी किती पण असो, वॉर रूममध्ये आपण जे सूचना दिलेल्या आहे त्या अन्वये आमचा प्रयत्न आहे की BDD वली, नायगाव आणि NM जोशी या तिघही प्रकल्पच्या सर्व रिहॅब म्हणजे 15,593 घराची चाबीची वाटप 2029 अखेरपर्यंत म्हणजे एक वर्ष आपण प्रिपोन करतोय सर ते देण्याची आमची नियोजन आहे. एवढंच या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी आपल्याला सांगू इच्छितो सर. काही अडीअडचणी आहे ज्याबद्दल वारंवार शासनाकडून आम्हाला ह्यामध्ये मार्गदर्शन आणि सहकार्य भेटते. पहिली जी आहे सर थोडासा ट्रान्झिट अकोमोडेशनची कमतरता आहे. रेंट वाढवण्यासाठी एक मागणी आहे सर, त्याचा प्रस्ताव आम्ही सादर केलेला आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर BDDच्या जे प्रोजेक्ट आहे त्याला स्पेशल प्रोजेक्ट म्हणून किंवा डिक्लेअर करणे, जेणेकरून हे जे बाकी आपल्याला BMCच्या ओपन लँड टॅक्स किंवा इतर जे गोष्ट असतात त्यामध्ये आपल्याला सवलती. आजच्या या कार्यक्रमामध्ये सर शेवटच्या जे 966 घर आहे त्याच्या अंतिम टप्प्यावर माझा माहितीप्रमाणे व्यवहार आणि बैठक सुरू आहे. हे पण तर आपल्याला प्रकल्प मागे लागला देन आपल्याला एकूण जे BDD अंतर्गतमध्ये आपल्याला सर्व जे 4 ठिकाणीचा प्रकल्प पूर्ण करायचा होता त्याबद्दल एक नक्की आपल्याला एक मोठं यश भेटेल. एवढंच सांगून आजच्या कार्यक्रमामध्ये आपण सर्व इथे उपस्थित राहिलास आणि विशेष करून नायगावच्या जे बंधू भगिनी ज्यांना आपण आज चाबी देणार आहोत त्या सर्वचा विशेष आभार मानून माझा प्रास्ताविक संपवतो आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. 1920च्या दशकातील BDD चाळींच्या स्थापनेपासून या ऐतिहासिक प्रवासाची कहाणी, BDD चाळींचा इतिहास, इथली संस्कृती, रहिवाशांचं आयुष्य आणि पुनर्विकासातून घडलेला हा आधुनिक परिवर्तनाचा प्रवास उलगडून दाखवणारा माहितीपट आता आपण चित्रफितीच्या माध्यमातून पाहूया. स्वप्नपूर्तीच्या या संस्मरणीय क्षणाचे आपण सर्वजण साक्षीदार होऊया. नायगाव BDD चाळ पुनर्विकास प्रकल्प. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर BDD संकुल सदनिका वितरण समारंभ. गृहस्वप्नपूर्तीचा संस्मरणीय क्षण. दीर्घ काळाच्या प्रतीक्षेनंतर अंधारावर मात करून उजाडणारी पहाट एक नवीन आशा घेऊन येत असते. तसाच काहीसा आजचा हा क्षण. नव्या घराचा, नव्या सन्मानाचा आणि नव्या जीवनशैलीचा हा मंगल आरंभ. नायगाव BDD चाळीतील 160 चौरस फुटांच्या खोलीत पिढ्यानपिढ्या जगणाऱ्या कुटुंबांच्या स्वप्नांना आज नव्या क्षितिजाची भरारी मिळतीये. शतकपूर्तीचा इतिहास सांभाळणाऱ्या BDD चाळीतील रहिवाशांनी सन्मानाच्या पुनर्वसनासाठी तब्बल 4 दशक संघर्ष केला. अखेर सन 2017 मध्ये BDD चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या पुनर्बांधणीची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. BDD चाळ पुनर्वसन प्रकल्पाचं भूमिपूजन आणि वरळी येथील BDD चाळ पुनर्वसन प्रकल्पातील पहिल्या टप्प्यातील 556 सदनिकांचं वितरण करण्याचा मान मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांना लाभला. ही घरं जी आहे, मी असं म्हणेन की पूर्वी आपल्याकडे सोनं सांभाळून ठेवायचे की पुढच्या पिढीला काय द्यायचं आहे तर सोनं सांभाळून ठेवायचे. पण मुंबईमध्ये सोन्यासारखीच घरांची किंमत आहे. त्याच्यामुळे
पुढच्या पिढ्यांना काय द्यायचं, तर हे घर आपल्याला पुढच्या पिढ्यांना द्यायचं आहे. गृहस्वप्नांच्या वचनपूर्तीच्या या प्रवासाला पुढे नेत नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 लाभार्थ्यांना आज त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि माननीय उपमुख्यमंत्री आणि गृहनिर्माण मंत्री श्री एकनाथ शिंदे, माननीय उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा पवार आणि माननीय गृहनिर्माण राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदान केल्या जाणार आहेत. नायगाव बीडीडी चाळ पुनर्वसन प्रकल्पाच्या 15.61 एकर जागेवर तळ अधिक 3 मजल्यांच्या 42 चाळींमध्ये 3,344 भाडेकरू आहेत. 2 टप्प्यात राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पात 23 मजल्यांच्या 20 पुनर्वसन इमारती उभारल्या जात आहेत. पहिल्या टप्प्यात 8 पुनर्वसन इमारतींमध्ये 1,401 रहिवाशांचं पुनर्वसन करण्यात येणार आहे. यामध्ये 8 पैकी 5 पुनर्वसन इमारतीतील 864 सदनिकांच्या चाव्या आज माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या हस्ते प्रदान केल्या जाणार आहेत. उर्वरित 537 सदनिकांचं बांधकाम पुढील महिन्याच्या अखेरीस पूर्ण होणार आहे. दुसऱ्या टप्प्याअंतर्गत 12 पुनर्वसन इमारतींमधून 1,888 सदनिका उभारण्यात येणार आहेत. नायगाव येथे निर्माण होत असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुलामध्ये शाळा, व्यापारी संकुलं तसंच स्वतंत्र वेलफेअर सेंटर इत्यादीसह सर्व आधुनिक सोयी सुविधांचा समावेश असेल. म्हाडातर्फे या प्रकल्पातील प्रत्येक पात्र लाभार्थ्याचं 160 फुटांच्या जुन्या चाळीतील खोलीतून 500 चौरस फूट क्षेत्रफळाच्या आधुनिक सदनिकेत विनामूल्य पुनर्वसन केलं जात आहे. या इमारतींच्या देखभालीची जबाबदारी पुढील 12 वर्षांकरिता म्हाडाच्या मुंबई मंडळाकडे सोपवण्यात आली आहे. आनंद होतो इथे बघून की आम्ही याच्या आधी 160 स्क्वेअर फूट मध्ये राहत होतो आणि आता 500 स्क्वेअर फूट मध्ये राहणार आहे. या गोष्टीचा मला खूप आनंद आहे व माझ्या फॅमिलीलाही त्याचा खूप आनंद होतोय. हे आता आमचा नवीन अध्याय चालू होणार आहे. आमचं स्वप्नातलं घर म्हाडा आणि LNT वाल्यांनी आम्हाला पूर्तता म्हणजे छानपैकी बांधून दिलेलं आहे. 500 स्क्वेअर फूट घर घेणं आमच्यासारख्या मध्यमवर्गाला परवडणारं नव्हतं आणि ते म्हाडाने आणि LNTने जे पूर्ण केलं तर त्यांची शतशः आम्ही आभार आहोत. पर्यावरण पूरक दृष्टिकोन ठेवत या प्रकल्पात मलनिस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा प्रणाली, पर्जन्य जल संचयन तसंच इमारतींच्या बांधकामात भूकंप रोधक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यात आलाय. हा प्रकल्प म्हणजे केवळ इमारतींची बांधणी नाही, नागरिकांच्या स्वप्नांची प्रत्यक्ष पूर्ती आहे. नव्या घराच्या चाव्यांसोबत येथील कुटुंबांची होणार आहे नव्या जीवनाची सुरुवात. उज्ज्वल भविष्यातील एक सुखकर, आनंदमयी नवा प्रवास. चला आपण सारेजण या स्वप्नपूर्तीच्या संस्मरणीय क्षणाचे साक्षीदार होऊया. म्हाडा, तुमच्या घराचं स्वप्न साकार करणारी संस्था. आजचा हा सदनिका वितरण समारंभ हा केवळ कार्यक्रम नाही तर अनेक पिढ्यांच्या स्वप्नांची पूर्तता करणारा ऐतिहासिक असा सोहळा आहे. अनेक दशकं संघर्ष करत चाळ संस्कृती जपत जगलेल्या कुटुंबाचं आज नवं आयुष्य सुरू होत आहे. या नव्या आयुष्याची सुरुवात नव्या घरात पदार्पण करून होणार आहे. मी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विनंती करते की त्यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या सदनिका वितरण सोहळ्याचा शुभारंभ बटन दाबून करावा. महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतेच्या आणि सन्मानाने जगण्याच्या विचारांना साकार रूप देणारा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बीडीडी संकुल नायगाव इथला हा पुनर्विकास प्रकल्प. या गृहप्रवेशाचं आपण थेट प्रक्षेपण पाहत आहात. या ठिकाणी आपण पाहता सदनिका क्रमांक 2105. सदनिका धारक आहेत मालती कृष्णा कदम आणि सदनिका क्रमांक 2106. सदनिका धारक आहेत आरती श्रेयस पाडावे. आज या कुटुंबाच्या हातात नव्या घराची किल्ली आली असून ज्या घरासाठी त्यांनी प्रतीक्षा केली त्या घरातून त्यांच्या मुलांचं उज्ज्वल भविष्य घडणार आहे आणि त्याच घरातून नव्या आशा, नव्या स्वप्नांची सुरुवात होणार आहे. या ऐतिहासिक भावनिक क्षणाचे हे थेट प्रक्षेपण आपण पाहत आहात.
या दोन्ही कुटुंबाने गृहप्रवेश केलेला आहे आणि याच आनंद उत्सवाचे आपण सारेजण साक्षीदार आहोत. या दोन्ही कुटुंबांचं मनापासून अभिनंदन. नायगाव बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील 864 पुनर्वसन सदनिकांच्या मालकांना आज त्यांच्या स्वतःच्या हक्काच्या घराच्या चाव्या मिळणार आहेत. यामध्ये निवृत्त पोलीस, त्यांचे वारस आणि कार्यरत पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. मुंबईत स्वतःचं सर्व सोयी सुविधाने युक्त असं घर असावं असं स्वप्न उराशी बाळगून असलेल्या नायगाव बीडीडी चाळीतील रहिवाशांचं स्वप्न आज पूर्ण झालं, तर बाकी रहिवाशांचं हे स्वप्न लवकरच पूर्ण होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नायगाव बीडीडी संकुलातील रहिवाशांपैकी प्रातिनिधिक स्वरूपात 14 जणांना घराची चावी आणि ताबापत्र मान्यवरांच्या हस्ते आता आपण देणार आहोत. मी माननीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना विनंती करते की त्यांनी घराची चावी देण्यासाठी समोर यावं. सर्वप्रथम श्रीमती शोभा तुकाराम गायकवाड, वय 80, 1946 म्हणजे जन्मापासून या त्या खोलीत आहेत. मूळ खोली त्यांच्या आईच्या नावावर होती आणि आता जी त्यांना पुनर्विकसित इमारत आहे तिचा क्रमांक आहे T8 आणि सदनिका क्रमांक आहे 1703. 17व्या मजल्यावर शोभाताईंना घर मिळालेलं आहे. यानंतर हरिश्चंद्र सीताराम जाधव, वय 76, हरिश्चंद्र सीताराम जाधव, वय 76, 1950 पासून या खोलीत त्या राहतात. मूळ खोली त्यांच्या वडिलांच्या नावावर होती. नवीन इमारत क्रमांक आहे T7, सदनिका क्रमांक 805. हरिश्चंद्र सीताराम जाधव यांना मान्यवरांच्या हस्ते चावी प्रदान करण्यात येत आहे. यानंतर श्रीमती छबुबाई रमेश कांबळे, वय 72. छबुबाई 1972 पासून म्हणजे लग्न झाल्यापासून या खोलीत राहतात. मूळ खोली त्यांच्या पतीच्या नावावर होती. T6 इमारत क्रमांक आणि घराचा क्रमांक आहे 1004. छबुबाई रमेश कांबळे, छबुबाई रमेश कांबळे, वय 72. यानंतर वसंत मारुती आठवले, वय 72. 1953 पासून या खोलीत ते राहतात. मूळ खोली त्यांची आई शाहूबाई आठवले यांच्या नावावर होती. नवीन इमारत क्रमांक आहे T7 आणि सदनिका क्रमांक आहे 2306. 23व्या मजल्यावर वसंत यांना घर मिळालेलं आहे. यानंतर सर्जेराव चोखा कांबळे, वय 71. 1980 पासून या खोलीत राहतात. मूळ खोली त्यांचे वडील चोखा कांबळे यांच्या नावावर होती. नवीन इमारत आहे T6 आणि सदनिका क्रमांक आहे 401. सर्जेराव चोखा कांबळे यांना चावी प्रदान करण्यात येत आहे. यानंतर श्रीमती सिंधू मधुकर पाडळकर, वय 70. 1955 पासून या खोलीत राहतात. मूळ खोली त्यांची सासू श्रीमती गयाबाई शंकर पाडळकर यांच्या नावावर होती. इमारत क्रमांक आहे T7 आणि सदनिका क्रमांक आहे 1402. श्रीमती सिंधू मधुकर पाडळकर. यानंतर श्रीमती सुनंदा जयसिंग नलावडे, वय 69. जन्मापासून म्हणजे 1956 पासून या खोलीत त्या राहतात. मूळ खोली त्यांच्या आईच्या नावे होती. नवीन इमारत क्रमांक आहे T6 आणि सदनिका क्रमांक आहे 2003.
यानंतर श्री जगदीश चंदू कांबळे वय 61, 1980 पासून ते राहत आहेत आणि मूळ खोली वडिलांच्या नावे होती. इमारत क्रमांक T7, सदनिका क्रमांक 904. यानंतर श्रीमती बईमा कमरुद्दीन शेख वय 59, 1982 पासून या खोलीत त्या राहतात. मूळ खोली त्यांचे पती कमरुद्दीन युसुफ शेख यांच्या नावावर होती. इमारत क्रमांक T6 आणि सदनिका क्रमांक 208. यानंतर श्री नंदकुमार दत्तात्रय कदम, पोलीस सेवेत ते कार्यरत आहेत. वय 57. कदम हे 1987 पासून पोलीस सेवेत आहेत. या खोलीत 1996 पासून ते राहतात. इमारत क्रमांक T5, सदनिका क्रमांक 1107. यानंतर श्री चंद्रकांत अर्जुन जाधव वय 55, मूळ खोली अर्जुन दशरथ जाधव यांच्या नावे होती. 1997 साली सेवेत रुजू झाल्यानंतर चंद्रकांत जाधव यांच्या नावे ती झाली. सदनिकेचा इमारत आहे T4 आणि सदनिका क्रमांक 806. यानंतर श्री सुनील शामराव आढाव वय 54, 1971 पासून या खोलीत राहतात. मूळ खोली त्यांचे वडील शामराव आढाव यांच्या नावे होती. इमारत क्रमांक आहे T6 आणि सदनिका क्रमांक 905. यानंतर श्री शिल्पक शरद हाटे वय 50, 1975 पासून या खोलीत राहतात. मूळ खोली त्यांची आजी शांताबाई हाटे यांच्या नावे होती. इमारत क्रमांक T6 आणि सदनिका क्रमांक 806. यानंतर श्री जगदीश मोतीलाल शिंदे वय 47, जगदीश हे जन्मापासून या खोलीत राहतात. मूळ खोली त्यांच्या आजोबांच्या नावे होती. इमारत क्रमांक T6 आणि सदनिका क्रमांक 505. प्रातिनिधिक स्वरूपात आपण 14 जणांना चाव्या प्रदान केलेल्या आहेत. उर्वरित सर्वांना उद्या ऑफिसमध्ये ताबापत्र देण्यात येईल. या प्रकल्पातील मान्यवरांना विनंती करते की 2 सत्कार आपल्याला करायचे आहेत. या प्रकल्पातील लोकांच्या स्वप्नांना प्रत्यक्ष उतरवण्यासाठी ज्यांनी अथक परिश्रम केले त्यांचा आता सत्कार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होईल. सर्वप्रथम कंत्राटदार L&Tचे कार्यकारी उपाध्यक्ष माननीय T. श्रीरामन. कंत्राटदार म्हणून L&T या प्रतिष्ठित संस्थेने अत्यंत दर्जेदार बांधकाम, आधुनिक तंत्रज्ञान आणि वेळेची काटेकोर बांधणी याचा उत्तम संगम घडवून हा प्रकल्प उभा केला आहे. L&Tचे कार्यकारी उपाध्यक्ष माननीय T. श्रीरामन. त्याचप्रमाणे माननीय नटेशजी महाजन, महाव्यवस्थापक, या प्रकल्पाच्या जागेचे प्रकल्प संचालक ते आहेत. रहिवाशांचे प्रश्न समस्या सोडवण्याचं काम महाजन यांनी उत्तम पद्धतीने केलं आहे. यानंतर वास्तुविशारद आणि मेसेस संदीप शिर्के असोसिएटचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय संदीप शिर्के. वास्तुविशारद म्हणून त्यांनी केवळ इमारतींची रचना केली नाही तर या संकुलाला सौंदर्य, कार्यक्षमतेची जोड आणि भविष्यदृष्टी दिली आहे. आजच्या या सत्कार समारंभाच्या निमित्ताने त्यांच्या परिश्रमांना, त्यांच्या समर्पणाला आणि त्यांच्या उत्कृष्ट कार्याला सलाम. सर्व मान्यवरांना आसनस्थ होण्याची विनंती मी करते. जनतेशी जवळीक, विकास कामांवर लक्ष आणि अनुभवी प्रशासनिक समन्वय या तिन्ही गोष्टींवर आधारित कार्यशैली असलेले, शांत संयमी नेतृत्व असलेले, 9 वेळा आमदार म्हणून निवडून येऊन जागतिक विक्रम करणारे, माननीय पंतप्रधान मोदी साहेबांकडून कौतुक प्राप्त झालेले माननीय आमदार कालिदास कोळंबकर यांना मी विनंती करते की त्यांनी मनोगत व्यक्त करावं. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्राचे
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुंबईचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री पवारताई, आमचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, आशिष शेलार, सभापती राम शिंदे साहेब, सदा सरवणकर, मनीषा कायंदेताई, इतर सर्व मान्यवर, जसवार साहेब आहेतच, बोरीकर साहेब आहेत आणि अशा पद्धतीने अत्यंत महत्त्वाची व्यक्ती सर्व स्टेजवरती आहेत, त्यांनाही मनापासून मी धन्यवाद देतो. बरेच दिवसाचा हा कार्यक्रम होता. हा कार्यक्रम होत असताना अनेक जण आज 3 महिने माझ्या पाठी होते की साहेब चाव्या कधी देणार, चाव्या कधी देणार. चाव्या द्यायच्या आधी मुंबई बँकेमध्ये ह्यांना घेऊन गेलो. प्रवीण दरेकरांनी ह्या लोकांना जो 15 लाखाचा जो हप्ता द्यायचा होता ते पास केलं. पास केल्यानंतर 3 महिने झाल्यानंतर मला सांगतो कळमकर साहेब, आता 3 महिने व्याज आमचं कापून जाते, पण चावी अजून हाती येत नाही. साहेब पण आमचे एवढे बिझी होते, ते साहेबांजवळ जाऊन सांगायचं काही गोष्टी, ते एवढे घाईमध्ये होते. शिंदे साहेब त्याच पद्धतीने. आणि अशा पद्धतीने जेव्हा साहेबांना वेळ भेटेल त्यावेळी साहेबांना मी विनंती करून हे आयोजित काम करून द्या. त्या पद्धतीने साहेबांनी आज तो दिवस आलाय. आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने साहेब ह्या विभागातील हे अधिकारी जे आहेत त्यांच्या मला मनापासून आभार मानायचे आहेत. जसवार साहेब आहेत, परत आमचे बोरीकर साहेब आहेत आणि आमचे असीम गुप्ता साहेब, ह्यांचे मनापासून ह्या लोकांचे आभार मानायचे आहे साहेब की प्रत्येक कामामध्ये कधी काम असं नाही, यांच्या मुखातून शब्द नाही आणि ह्या कामाला गती दिली. परंतु साहेब काही गोष्टी लोकांच्या मनात राहत त्या सगळंच काही गोष्टी तरी मी तुम्हाला इथे सांगण्याची मला आपण वेळ द्या. कारण परिस्थिती अशी आहे साहेब की वरळी भागामध्ये आपण चाव्या दिल्या आणि नायगावमध्ये आज चाव्या देत आहे. वरळी भागामध्ये पार्किंग झालं, पण नायगावमध्ये पार्किंग का नाही साहेब? माझी एक विनंती आहे, त्या पद्धतीने उद्याचं भविष्याचं जे पार्किंग अधिकारी देत आहेत असं अधिकारी सांगतायत, पण साहेब आपलं लक्ष असू द्या अशी आपणाला विनंती आहे. कारण त्या भागातील पार्किंगचा प्रश्न आहे आणि अत्यंत महत्त्वाचा प्रश्न म्हणजे भवानी माताचं मंदिर. साहेब ह्या मंदिरावरती बाळासाहेबांचं नितांत प्रेम होतं. प्रत्येक वेळी बाळासाहेब ह्या नाही त्या निमित्ताने त्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घ्यायचे आणि त्या मंदिरात जे मंदिर आहे ते तिथेच राहावं किंवा तिथे व्यवस्थित बांधून 2 बिल्डिंग बाजूला उभ्या कराव्या असं जनतेची मागणी आहे. साहेब तेवढी आपण बोरीकर साहेबांना पण मी सांगितलं आहे, तेवढी मागणी त्या जनतेची आहे, तेवढी मागणी आपण पूर्ण करा अशी माझी एक मनापासूनची इच्छा आहे. दुसरं 500 पोलीस बांधवांना 2011चे जे पोलीस बांधव आहेत त्यांना आपण पात्र केलं फडणवीस साहेब, पण त्यांना अजून अमाऊंट किती भरायची ती अजून अमाऊंट जाहीर झाली नाही साहेब. ती आपण ती अमाऊंट जाहीर करा अशी माझी विनंती आपणाला. आणि अशा पद्धतीने भविष्याचं
जे स्वप्न होतं ह्या BDD चाळीचं डेव्हलपमेंट हे स्वप्न आपण मनापासून केल्याबद्दल आपणा सर्वांचे मी शिंदे साहेबांचे आपले मनापासून मी आभार मानतो आणि भविष्य काळाचं हे स्वप्न अशक्य ते शक्य करून दाखव. ह्या दुनियेत तुमच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नाही आहे. फडणवीस साहेब, तुमच्या शब्दकोशात अशक्य हा शब्द नाही आहे. म्हणून मी तुम्हाला सांगतो, जे जे अशक्य आहे ते केलं, तर त्या पद्धतीने पोलीस बांधवांचं सुद्धा काम करा अशी अपेक्षा करून मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद साहेब. बारामती हायटेक टेक्स्टाईल पार्क काटेवाडीचा चेहरामोहरा बदलण्याचं काम एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, विद्या प्रतिष्ठान, मार्ट यासारख्या संस्थांवर उल्लेखनीय कार्य करणाऱ्या, काटेवाडी गावाचं रूप बदलून केवळ जिल्हा किंवा राज्यच नव्हे तर देश पातळीवर या छोट्याशा गावाचा नावलौकिक नेणाऱ्या, जलसंधारणाची चळवळ असो, रेन वॉटर हार्वेस्टिंग असो, शैक्षणिक क्षेत्र असो, रुग्णांना नवदृष्टी देणं असो, अशा विविध क्षेत्रात आपल्या कार्यानं स्वतःची ओळख निर्माण करून सर्वांच्या मनात आपुलकीचं स्थान निर्माण करणाऱ्या, स्वर्गीय अजितदादांची उणीव भरून काढण्यासाठी तसंच त्यांची स्वप्न पूर्ण व्हावीत यासाठी एक अर्धांगिनी म्हणून उपमुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळणाऱ्या माननीय सुनेत्रा अजित पवार यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. नायगाव BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील 864 पुनर्वसन सदनिकेच्या वितरण समारंभाच्या कार्यक्रमानिमित्त व्यासपीठावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आपले उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, विधान परिषदेचे सभापती श्री राम शिंदे साहेब, विधानसभेचे अध्यक्ष जे आत्ताच केले ते राहुल नार्वेकर, ॲडव्होकेट मंगलप्रभात लोढाजी, आशिष शेलारजी, नीलमताई गोरे, पंकज भोयार, श्रीमती मनीषा कायंदे, श्रीमती रितू तावडे, श्री सदा सरवणकर, तसेच गृहनिर्माण विभागाचे सर्वच अधिकारी, आपण सगळे चाळीतले निवासी, तसेच या कार्यक्रमाच्या निमित्त उपस्थित असलेले सर्वच सन्माननीय व्यासपीठावरील सन्माननीय सदस्य आणि बंधू भगिनींनो, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक युगपुरुष शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्य जननी जिजाऊ माँसाहेब छत्रपती शाहू महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी देवहोळकर, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, मौलाना आझाद या सर्वच महामानवांना मी अभिवादन करते. खरं तर आजचा दिवस नायगाव BDD चाळीतील रहिवाशांसाठी अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. जवळजवळ 4 दशकाच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर आज पहिल्या टप्प्यातील 864 लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घराच्या चाव्या सुपूर्द करण्याचा हा कार्यक्रम म्हणजे आपल्या सुवर्णक्षण अनुभवता येत आहेत. ही घरं म्हणजे केवळ इमारत किंवा सिमेंट विटाचं बांधकाम नाही, तर हे आपल्या स्वप्नांचं, आशा आकांक्षाचं प्रतीक आहे. सन 1920च्या सुमारास उभारण्यात आलेल्या या ब्रिटिशकालीन BDD चाळीच्या मुंबई सर्वांगीण विकासाच्या इतिहासाच्या ह्या साक्षीदार ठरलेल्या आहेत. मात्र या चाळीचा इतिहास हा केवळ इतिहास नाही, तर तो इथं राहणाऱ्या कष्टकरी सर्वसामान्य कुटुंबाचं संघर्ष, जिद्द आणि एकात्मतेचा इतिहास आहे. गेली जवळपास 4 दशकं येथील रहिवासी अधिक सुरक्षित,
सुसज्ज आणि सन्मानाने जगता येईल अशा घरांच्या प्रतीक्षेत होते. आज या दीर्घ संघर्षाला यश मिळालं असून या BDD चाळी वासियांच्या आयुष्यात एका नव्या पर्वाची सुरुवात होत आहे. आत्ताच आपण गृहप्रवेश पाहिला ते किती आनंदानं कुटुंबात आत गृहप्रवेश केला आणि हे बघून खरोखरच आपल्या सर्वांनाच मनापासून आनंद झालेला आहे. गिरणी कामगारापासून ते सर्वसामान्यांपर्यंत अनेक पिढ्या या चाळीमध्ये गेल्या राहिल्या. हक्काच्या आणि हवेशीर घराचं स्वप्न आपण सगळ्यांनीच अनेक वर्षापासून पाहिलेलं होतं. आज 864 घराच्या चाव्यांचं वाटप करून आम्ही सगळ्यांनीच त्या स्वप्नाला वास्तवात रूप देण्याचं काम केलेलं आहे. मुंबईमध्ये झालेल्या विविध चळवळी आंदोलनामध्ये या चाळींनी महत्त्वाची भूमिका बजावलेली आहे. पूर्वी BIT आणि BDD चाळी यांना मुंबईतील कामगार विश्वात खरं तर महत्त्वाचं स्थान होतं. बटाट्याची चाळ या पुस्तकातून आपले सर्वांचेच लोकप्रिय लेखक पु. ल. देशपांडे यांनी आपल्या चाळीतल्या सर्वच जीवनक्रमाचं अतिशय सुंदर वर्णन केलेलं आपण सगळ्यांनाच माहिती आहे. आपण कितीही मजली इमारती आणि टॉवर्स त्या ठिकाणी बांधले तरी या चाळीच्या ऋणातून आपण मुक्त होणार नाही. खरं तर संयुक्त महाराष्ट्रासाठी बलिदान दिलेल्या हुतात्म्यांपैकी अनेकांचं वास्तव्य या मुंबईच्या चाळीमध्येच होतं हे आपल्याला माहिती आहे. मागील वर्षी वरळीतील सदनिकांचं वाटप करण्यात आलं. त्यावेळी आदरणीय दादांनी तेथील घरांची पाहणीही केलेली होती आणि घरांच्या दर्जाबाबत समाधानही व्यक्त केलेलं होतं. आदरणीय दादांनी चाळीतील रहिवाशांना स्वतःची चांगली घरं विकू नयेत असा सल्ला दिला होता. कुठल्याही वास्तूचं बांधकाम हे गुणवत्तापूर्वक दर्जेदार आणि पर्यावरणपूरक झालं पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असायचा. राज्य शासन आणि म्हाडा हे नेहमीच सर्वसामान्य नागरिकांच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी नेहमीच कटिबद्ध आहेत. म्हाडा ही देशातील सर्वात मोठी गृहनिर्माण संस्था आहे हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हाडाने आत्तापर्यंत आपल्या राज्यामध्ये 9 लाख घरांची निर्मिती केलेली आहे आणि ही अत्यंत स्तुत्य बाब आहे. प्रत्येक कुटुंबाला सुरक्षित, सुसज्ज आणि सन्मानानं जगता येईल असं घर मिळावं हा शासनाचा दृढ संकल्प आहे. नायगाव पुनर्विकास प्रकल्प हा या संकल्पाचा साकार झालेला उत्तम नमुना आहे असं म्हणायला काही हरकत नाही. विशेष आनंदाची बाब म्हणजे गुढीपाडव्याचा सण आता हे सर्व लाभार्थी आपल्या नवीन हक्काच्या घरात साजरा करणार आहेत. या शुभमुहूर्तावर घराच्या चाव्या देणे ही केवळ औपचारिकता नाही तर BDD वासियांना दिलेली एक ही अमूल्य भेट आहे. म्हाडाने या ठिकाणी अतिशय चांगली दर्जेदार घरं चाळीवासियांना उपलब्ध करून दिल्याबद्दल म्हाडांचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजीव जयस्वाल, म्हाडाच्या मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी श्री मिलिंद बोरीकर आणि त्यांची संपूर्ण टीम, अभियंते, मजूर व या सर्वांचं मी मनापासून अभिनंदन करते. तसंच चाळीतील रहिवाशांनी अतिशय संयमानं आणि सहकार्यानं ही प्रक्रिया पूर्ण केल्याबद्दल मी त्यांचंही अभिनंदन करते. ज्या रहिवाशांना आज चाव्या मिळत आहेत त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करते. तुमचे नवीन घर तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आरोग्य घेऊन येवो हीच प्रार्थना करते. उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच घरे मिळतील याची ग्वाही मी या निमित्ताने देते. या कार्यक्रमाला मला बोलवल्याबद्दल सर्वांचेच आभार मानते आणि इथेच थांबते. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद ताई. केवळ योजनांची आखणी न करता त्या योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी जमिनीवर उतरून काम करणारे, सुस्पष्ट उद्दिष्ट, शिस्तबद्ध अंमलबजावणी आणि जनतेच्या हिताला प्राधान्य देऊन गृहनिर्माण क्षेत्रात नवा आत्मविश्वास निर्माण करणारे, BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाला गती देताना प्रत्येक टप्प्यावर दर्जा, पारदर्शकता आणि लाभार्थ्यांचा विश्वास या तिन्ही घटकांना सर्वोच्च स्थान देणारे उपमुख्यमंत्री एकनाथ गंगूबाई संभाजी शिंदे यांना मी विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावं. छत्रपती शिवाजी महाराजांना विनम्र अभिवादन करतो. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील अभिवादन. आणि आजच्या या नायगाव BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संकुलातील 864 सदनिकांचा वितरण सोहळा या ठिकाणी संपन्न झाला. या सोहळ्याला
उपस्थित आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आणि ज्यांनी अतिशय आत्ताच महाराष्ट्रातल्या जनतेसाठी सर्वसमावेशक असं महाराष्ट्राच्या प्रगतीचं अर्थसंकल्प सादर केला आणि ते देवेंद्र फडणवीस साहेब, त्याचबरोबर आमच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, सभापती राम शिंदे साहेब, अध्यक्ष विधानसभा, आता ते विधानसभा चालू आहे म्हणून गेलेत, राहुल नार्वेकरजी, उपसभापती नीलमताई गोरे, मंत्री आमचे आशिष शेलारजी, मंगलप्रभात लोढाजी, कुठे मंगलप्रभात लोढा, मी त्यांना बोलणार होतो, हे घरं मंगलप्रभात लोढा बांधतात ना तशीच आहेत, म्हणजे चांगली क्वालिटीची, त्यामुळे गेले वाटतं ते, त्यापेक्षा चांगली आहे म्हणतात ते. मी त्यांना सांगतो तुम्ही असं बोललात. माझे सहकारी राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर, आपल्या नीलमताई गोरे, महापौर रितुताई तावडे, सदा सरवणकरजी, मनीषाताई कायंदे आणि ज्यांनी 9 वेळा निवडून येण्याचा विक्रम केला आहे. सातत्याने मी मुख्यमंत्री असताना पण कधी सोडायचेच नाही मला पाठपुरा. आता देवेंद्रजींचा पाठपुरा सोडत नाहीत, पण माझ्याकडे गृहनिर्माण खाता असल्यामुळे मलाही सोडत नाहीत ते. प्रामाणिक तळमळीचा आमदार आहे तो आणि आपल्या लोकांना उत्तम घरं मिळाली पाहिजे अशी भावना ठेवणारा आमदार आपला कालिदास कोळंबकरजी, चित्राताई वाघ, सर्व व्यासपीठावरील सन्मान्य मान्यवर असीम गुप्ता, संजीव जयस्वाल, बोरीकरजी आहेत आणि शंभरकर आहेत, राजू वाघमारे आहेत, सर्व LNTचे कॉन्ट्रॅक्टर आणि व्यासपीठावरील सर्व सन्माननीय मान्यवर आणि उपस्थित माझ्या आज घर घेणाऱ्या लाडक्या बहिणी आणि लाडके भाऊ, सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो. खरं म्हणजे आता BDD चाळीत राहणारे आपले सगळे लोक टॉवरमध्ये राहणार आहेत आणि एक वेगळा आनंद आज त्यांच्या चेहऱ्यावर चाव्या घेताना पाहिला. कितीतरी वर्षाचं जे स्वप्न होतं ते आज त्याची स्वप्नपूर्ती होती आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना त्याचं सुरुवात केली आणि काम पुढं गेलं. मध्ये परत सरकार बदललं, दुसरं सरकार आलं, त्याच्यामध्ये थोडे स्पीड ब्रेकर आले, बरोबर ना जयस्वालजी? अरे तुम्हाला माहित आहे ना सगळं. आणि मग कालच मला वाटतं देवेंद्रजींना डॉक्टर ऑफ सायन्स हे मिळाले ना डिग्री. मी डॉक्टर नसलो तरी 2022ला आम्ही ऑपरेशन केलं आणि मी आणि देवेंद्रजी दोघंच होतो त्यावेळेस. आणि परत या योजनेला गती दिली आणि मला आठवत आहे की मला वाटतं 30 जून 2022ला आपण सरकार महायुतीचं आणलं आणि 2च महिन्यात यांच्यासाठी आणखी काही पोलिसांसाठी वगैरे आता ते बोलत नाही मी, पण मोठ्या सवलती आपण दिल्या आणि BDDतल्या सर्व रहिवाशांसाठी अनेक निर्णय आपण त्या काळामध्ये घेतले. याचा आनंद आहे आणि समाधान देखील आम्हाला आहे. कारण हे सर्वसामान्यांचं सरकार आम्ही म्हणतो. जेव्हा सर्वसामान्य माणूस चांगल्या घरात जातो, चांगल्या घरात जाणार आहे, घर हे प्रत्येकाचं स्वप्न असतं आणि ती स्वप्नपूर्ती आज होती आहे. हा आजचा दिवस तुमच्या आयुष्यातला सुवर्णाक्षराने लिहून ठेवण्यासारखा दिवस आहे. आणि म्हणून घर हे केवळ इमारत नाही तर ती एक स्वप्नपूर्ती आहे. मी म्हटलं मगाशी, कुटुंबाच्या सुरक्षिततेचा, आत्मसन्मानाचा आणि सुख समृद्धीचा पाया आहे. आणि म्हणून BDD चाळींना ऐतिहासिक वारसा आहे. मगाशी सांगितलं, या चाळींनी स्वातंत्र्याचा लढा अनुभवला आहे, गिरण्यांचा सुवर्ण काळ अनुभवलेला आहे. आणि त्याचबरोबर येथे कामगार चळवळी झाल्या, दलित पॅंथरच्या चळवळी झाल्या, घटना झाल्या. पिढ्यानपिढ्या येथे राहणाऱ्या या चाळींची भावनिक आणि सामाजिक
सांस्कृतिक ऋणानुबंध या चाळींशी जोडले गेलेले आहेत. अशा या चाळी आहेत आणि 3-3, 4-4 पिढ्या इथं गेल्या. वर्षानुवर्ष 150-160 फुटाच्या खोलीत आपण राहता आणि किती अवघड असतं हे आम्ही अनुभवलेलं आहे छोट्या घरामध्ये राहून. आणि म्हणून आम्ही नेहमी भूमिका अशी घेतो, सर्वसामान्य माणसाला चांगले दिवस आले पाहिजे, त्याच्या आयुष्यात चांगल्या सुखसोयी मिळाल्या पाहिजेत, यासाठी सातत्याने महायुती सरकारची भूमिका असते. आणि म्हणून आज BDD चाळीचा पुनर्विकास होईल, घरं चाव्या मिळतील, असं काही लोकांच्या तर चेहऱ्यावर इथं वाटत नव्हतं की बाबा एवढ्या लवकर आम्हाला मिळतील. परंतु आपले आमदार देखील खंबीर होते आणि त्यांचाही पाठपुरावा सातत्याने. आणि मुख्यमंत्री तेव्हा मी होतो, आता देवेंद्रजी आहेत, पण गृहनिर्माण मंत्री मीच आहे. त्यामुळे काही नगरविकास मंत्री पण मी आहे. त्यामुळे काही नियम अटी शिथिल करायचे असतील, मला आठवतं अगोदरचे मंत्री फाईलच घेऊन यायचे माझ्याकडे नगरविकास मंत्री असताना आणि मी लगेच सही करायचो. बघायचो तुम्ही काय, मी विचारायचो लोकांच्या भल्याचं आहे ना, लोकांच्या फायद्याचं आहे, मी लगेच सही करून टाकायचो. कारण सही करण्यामध्ये माझा नंबर 1 आहे. हे मी नाही अजितदादांनी सांगितलंय, देवेंद्रजी बरोबर ना. तर आजचा दिवस खरंच चांगला आहे. खरं म्हणजे आज मोठ्या घरामध्ये आपण राहतोय. 2 BHKचं घर या ठिकाणी मिळतंय. यापेक्षा तुम्हाला जेवढा आनंद आहे तेवढा आम्हालाही आहे, मुख्यमंत्र्यांनाही आहे, आमच्या सुनेत्रा ताईंनाही पण आहे, सगळ्यांना आहे आनंद. शेवटी आम्ही सर्वसामान्यांचं सरकार म्हणून हे सरकार चालवत असतो. आणि म्हणून गुढीपाडव्याच्या शुभेच्छा तुम्हाला दिलेल्याच आहेत. आणि गुढीपाडव्याची तुमची 19 तारखेला नवीन घरामध्ये गुढी उभारण्याचा आनंद तुम्हाला घेता येणार आहे. आणि बांधकामाच्या बद्दल तर मी सांगितलं मगाशी, चांगल्या क्वालिटीचं चांगल्या धर्तीचं बांधकाम आहे आणि LNTनी केलेलं आहे. LNTची कामं चांगली असतात आणि क्वालिटी कामं करतात. आणि म्हणून आता विश्वासाचं दुसरं नाव म्हणजे म्हाडा तयार झालेलं आहे आणि त्यामुळे एक चांगली प्रतिमा तयार झाली, ती आपण जपली पाहिजे. त्याच्यापेक्षा आणखी काय काय आपल्याला जास्त करता येईल ते आपण केलं पाहिजे. आणि लोक जेव्हा म्हणतील मेरे पास 2 व्हीलर है, मेरे पास फ्रीज है, मेरे पास TV है, तेव्हा BDDतले रहिवासी म्हणतील हमारे पास रीडेव्हलप 2 BHK है. मला काही लोक म्हणाले, हे पोलीस लोक म्हणजे पोलीस किंवा कुणी तुमचं मुंबईमध्ये घर आहे का असं विचारायचे. बरोबर ना, नाही तर लग्नच व्हायचे नाही. पण आता बोलू शकतो आमच्याकडे घर नाही तर 2 BHKचं घर आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांना, पोलिसांना देखील आपण ह्याच्यात घरं दिले आहेत ना, जयस्वाल पोलिसांना देखील आपण घरं दिलेले. आणि म्हणून म्हणतो ना आपण, घर पहावे बांधून आणि लग्न पहावे करून. ते आता इकडे सगळ्यांना शुभेच्छा आहेत माझ्या, म्हणजे बोलण्याचा उद्देश. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की पोलीस असतील ते मुंबईची सुरक्षा दिवस रात्र उन्हात तानात वादळ वाऱ्यामध्ये आपल्या सर्वांचं रक्षण करत असतात. त्यांना देखील सवलती देण्याचं काम आपलं सरकार करतंय, नक्की करेल. आणि आता मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली देखील काही ज्या काही त्रुटी राहिल्यात, मगाशी आपले कालिदास कोळंबकर म्हणाले बाळासाहेब स्वतः यायचे त्या मंदिरामध्ये, मुख्यमंत्री महोदय त्यांच्या भाषणात सांगतील भवानी मंदिर बांधायचं आहे म्हणाले ते. आणि पार्किंगचा एक विषय आहे, तो कसा आपल्याला कॉम्पन्सेट करता येईल ते तुम्ही सांगा. आणि म्हणून आपल्याला जेवढं काही जास्तीत जास्त देता येईल ते आपण या ठिकाणी दिलं पाहिजे. खरं म्हणजे बांधकाम सुरू असताना देखील भाडं पहिलं कमी होतं, मग आपण भाडं वाढवलं. हे सगळं आणखी काही ज्या काही अडचणी त्रुटी आहेत त्या नक्की आपण दूर करू. पण सरकारचं पण आता तुम्ही थोडंसं लक्ष ठेवा, कारण लाडकी बहिणी योजना आमची सुरू आहे आणि त्यामुळे थोडं ताण आहे. पण यावेळेस देवेंद्रजी सगळ्यांना वाटलं होतं एकदम टाईट बजेट होईल, पण तुम्ही थोडा म्हणजे चांगलाच अर्थतज्ञ किंवा इकॉनॉमिक्सचा तुमचा गाढा अभ्यास आणि महाराष्ट्रातली आर्थिक नाड्या तुम्हाला माहीत आहेत. त्यामुळे आपण तर शेतकऱ्यांचं 2 लाखापर्यंत कर्जही माफ करून टाकलं. त्यामुळे जो काही सगळ्यांना वाटत होतं की आपण खूप हे बजेट टाईट होईल, परंतु सामान्य आपलं महाराष्ट्र मोठा आहे, आपल्याकडे GDPमध्ये नंबर 1 आहे, आपण परदेशी गुंतवणुकीत नंबर आहे, इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्टमध्ये आपण देशात नंबर 1 आहोत.
आणि त्यामुळे आपल्याला काही महाराष्ट्र मोठं राज्य आहे आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्याला सगळ्यांना मनापासून आणि त्याचबरोबर मेंटेनन्स टॉवर म्हटलं की मेंटेनन्सचा प्रश्न येतो पण 12 वर्ष मेंटेनन्स म्हाडा करणार आहे 12 वर्षाचं टेन्शन तुमचं घालवलेलं आहे त्यामुळे टेन्शन फ्री होऊन तुम्ही घरात राहायला जा काय टेन्शन घेऊ नका आणि म्हणून मी आपल्याला मनापासून या ठिकाणी शुभेच्छा देतो ही घरं जी आहेत ही तुमचं स्वप्न आहे आणि ही घरं मला माहीत आहे की कोणी मुंबईतलं घर विकूच शकत नाही आणि म्हणून आम्ही नेहमी म्हणतो की मुंबईकर जो आहे मुंबईच्या बाहेर फेकला गेलेला मुंबईकर त्याला पुन्हा मुंबईत आणण्याचं आम्हाला काम करायचं आहे आणि अशा प्रकल्पांच्या माध्यमातून आम्ही ती करतोय आणि म्हणूनच आता ते SRAचं आहे रमाबाई आंबेडकर नगर देवेंद्रजी आपलं काम सुरू आहे ते 17,000 घरांचं असे मुंबई देखील बाळासाहेबांची इच्छा होती 40 लाख लोकांना मोफत घरं देणं मुंबई झोपडपट्टी मुक्त करणं आणि म्हणून त्या दिशेने आम्ही काम करतोय क्लस्टर योजना आहे या इमारतींचं देखील क्लस्टर होईल SRAचं देखील क्लस्टर होईल आणि लाखो लोकांना मोठ्या प्रमाणात घरं मिळतील आणि म्हणून आपण जी नवीन गृहनिर्माण पॉलिसी आणलेली आहे त्यामध्ये एक क्रांतिकारी निर्णय आपण घेतले 70 लाख कोटींची इन्व्हेस्टमेंट आणि 30 लाखांपेक्षा जास्तीची घरं या ठिकाणी उभी राहतील आणि ती घरं देखील पर्यावरणपूरक असतील आणि म्हणूनच मुंबईचं जे काही मुंबईपण जे आहे ते आपल्याला टिकवायचं आहे वाढवायचं आहे यासाठी म्हाडा देखील मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये भाग घेते आहे म्हणून मी पुन्हा एकदा म्हाडाच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो मनापासून आपल्या ज्यांना आज घरं मिळत आहेत त्यांना शुभेच्छा देतो पुढची घरंही देखील आपल्याला जी उर्वरित आहेत ती मिळतील आणि गुढीपाडव्याच्या पुन्हा एकदा मनापासून शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद शिंदे साहेब अमंत्रमक्षरं नास्ति नास्ति मूलं न औषधम अयोग्य पुरुषो नास्ति योजकस्तत्र दुर्लभः याचा अर्थ असं कोणतंही अक्षर नाही ज्यातून मंत्र निर्माण होऊ शकत नाही अशी कोणतीही वनस्पती नाही ज्यातून औषधी गुण निर्माण होऊ शकत नाही असा कोणताही पुरुष नाही ज्याच्यामध्ये योग्यता निर्माण होऊ शकत नाही पण हे होण्यासाठी करण्यासाठी एक योजक लागतो एक मार्गदर्शक लागतो सर्व BDD चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांसाठी मार्गदर्शकाचं काम योजकाचं काम राज्याला एक नवी दिशा देण्याचं काम केले माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी BDD चाळ पुनर्विकास प्रकल्प हा माननीय मुख्यमंत्र्यांचं स्वप्न आहे म्हणून मी त्यांना विनंती करते की त्यांनी या क्षणी मार्गदर्शन करावं हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आणि आजच्या नायगाव BDD चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या चाव्या वाटण्याच्या या कार्यक्रमाला मंचावर उपस्थित असलेले राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री माननीय एकनाथराव शिंदेजी राज्याच्या पहिला महिला उपमुख्यमंत्री माननीय सुनेत्राताई पवार श्रीराम शिंदेजी राहुल नार्वेकरजी मंगलप्रभात लोढाजी राज्याचे IT आणि सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलारजी उपसभापती डॉक्टर नीलमताई गोरे राज्यमंत्री डॉक्टर पंकज भोयर मनीषाताई कायंदे महापौर ऋतुताई तावडे श्री सदा सरवणकर श्रीमती चित्राताई वाघ 9 वेळा निवडून आलेले विक्रमवीर आमदार कालिदास कोळंबकरजी श्री राजू वाघमारेजी असीम गुप्ताजी संजीव जयस्वालजी मिलिंद बोरीकरजी मिलिंद शंभरकरजी मंचावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो शिंदे साहेब आपण BDD चाळीच्या पुनर्विकासाकरता इतके प्रयत्न केले आज चाव्या वाटतोय पण सर्वात जास्त टाळ्या मात्र कालिदासजींना मिळाल्या 9 वेळा निवडून येण्याचं हे गमक आहे जो हा विश्वास त्यांनी कमवलेला आहे लोकांचा त्यामुळे खऱ्या अर्थानं ते 9 वेळा आले आणि त्यांचा पंतप्रधानांनी देखील विक्रमवीर म्हणून सन्मान केलेला आहे असे आमचे कालिदासजी सातत्याने जनतेचे पोलिसांचे प्रश्न मांडत असतात आज मला अतिशय आनंद आहे की नायगावच्या BDD चाळीच्या चाव्यांचं वितरण
आपण या ठिकाणी केलेला आहे. आणि विशेषतः आपल्याला कल्पना आहे की बीडीडी चाळीचा पुनर्विकास हा राज्यामध्ये जवळपास गेले 40 वर्ष गाजणारा मुंबईतला एक विषय होता. ज्यावेळी मुख्यमंत्री म्हणून मी 2014च्या शेवटी शपथ घेतली आणि मुंबईतल्या महत्त्वाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न आम्ही सुरू केला, त्यावेळी बीडीडीच्या पुनर्विकासाचा प्रश्न बघितल्यानंतर त्याचा अभ्यास केल्यावर लक्षात आलं की या प्रकल्पातल्या अडचणी काय आहेत. तर खूप जुन्या बिल्डिंग्ज आहेत, खूप वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत आणि प्रत्येक वेळी कोणीतरी नवीन बिल्डर त्या ठिकाणी एक प्रपोजल तयार करतो आणि मग ते जे प्रपोजल आहे त्या प्रपोजलवर चर्चा होते, मंथन होतं, चिंतन होतं. ते चिंतन होतपर्यंत दुसरा कोणीतरी बिल्डर येतो, तो जुनं कसं चुकीचं आहे, नवीन माझं कसं चांगलं आहे सांगतो. अर्धे लोक याच्या बाजूने, अर्धे लोक त्याच्या बाजूने. असं करता करता ते स्वप्न 30-35 वर्ष पुनर्विकासाचं काही पूर्ण होत नव्हतं. आणि म्हणून मग मी हा निर्णय केला की या ठिकाणी जर बिल्डरांच्या भरोशावर हे करायचं असेल तर डिफिकल्ट प्रकल्प आहे. लोकांना त्या ठिकाणी ट्रान्झिटची घरं द्यायची असतील तर तो प्रश्न असेल, किंवा किराया द्यायचा असेल तर लोकांचा बिल्डरवर विश्वास नाही. त्यामुळे जोपर्यंत शासन स्वतः हा प्रकल्प हातामध्ये घेत नाही तोपर्यंत हा प्रकल्प पूर्ण होणं काही शक्य नाही. आणि म्हणून त्यावेळी मी म्हाडाला बोलून सांगितलं की आता हा प्रकल्प बिल्डर करणार नाही, हा प्रकल्प शासन करेल आणि बिल्डर म्हणून म्हाडा स्वतः त्या ठिकाणी काम करेल. आणि तो निर्णय आपण केला. अनेक लोकांनी त्याला विरोध देखील केला. काही हितसंबंध असलेले लोक होते, त्यांनी लोकांना त्या ठिकाणी त्याच्या विरुद्ध पेटवण्याचा प्रयत्न देखील केला. पण मला असं वाटतं की बीडीडी चाळीच्या नागरिकांनी शासनावर विश्वास ठेवला आणि त्यानंतर ह्या प्रकल्पाची अतिशय सुंदर अशा प्रकारची आखणी आपण केली. आणि आखणी केल्यानंतर म्हाडाला मी दुसरं सांगितलं की हे काम जर आपल्याला करायचं असेल तर आपल्याला जे काही देशातले उत्तम अशा प्रकारचे या ठिकाणी बांधकाम कंपन्या आहेत त्यांनाच याच्यामध्ये आपण आणलं पाहिजे. आणि मग L&T सारखी कंपनी, टाटा सारख्या कंपन्या, ज्या देशातल्या सर्वोत्तम कंपन्या आहेत त्यांनाच या ठिकाणी आपण क्वालिफाय करू शकू असे स्ट्रिक्ट नॉर्म्स आपण त्या ठिकाणी टाकले. आणि त्यातनं अतिशय उत्तम अशा प्रकारच्या L&T सारखी कंपनी, आज हे तर नायगावचं L&Tने काम केलेलं आहे. आणि या कंपन्या त्या ठिकाणी कामाला आल्या, त्या कामाची सुरुवात झाली. नंतर काय काय अडचणी आल्यात आपल्याला शिंदे साहेबांनी सांगितलं. पण पुन्हा आपलं सरकार आल्यानंतर शिंदे साहेबांच्या नेतृत्वात त्या सगळ्या अडचणी ज्या काही होत्या त्या आम्ही दूर केल्या. याला अतिशय वेगानं त्या ठिकाणी आम्ही वेग दिला. आणि मला आनंद आहे की पहिल्या टप्प्यामध्ये आपण वरळीच्या, आता दुसऱ्या टप्प्यामध्ये नायगावच्या, आणि आता मला असं वाटतं वर्षातनं 2 वेळा तरी आपण या ठिकाणी अशा प्रकारचा चाव्या वाटपांचा कार्यक्रम करू. कारण आपण चाव्या जर वाटल्या नाही तर कालिदासजी आपल्या डोक्याला चावा घेत असतात. हा, ते चावाच घेतात डोक्याचा आणि ताबाही घेतात. त्याच्यामुळे मला असं वाटतं की हे अत्यंत महत्त्वाचं आहे की वेगानं हे सगळं काम झालं पाहिजे. शेवटी जशी जशी जागा मिळते, काही जागा होती ती आपण वापरली, काही ठिकाणी आपल्याला जुन्या चाळी तोडून मग त्या ठिकाणी बिल्डिंग बनवायच्या आहेत. त्यामुळे ते जागेच्या अभावामुळे त्याला थोडा उशीर लागतोय. पण आता आपण हे ठरवलं आहे की 2029 पर्यंत 100% सगळ्या घरांच्या चाव्या या आपल्याला त्या ठिकाणी द्यायच्या आहेत. आणि म्हणून मी आमच्या म्हाडाचे अधिकारी असतील आणि त्यासोबत आपले कॉन्ट्रॅक्टर्स असतील, या सगळ्यांचं देखील अतिशय मनापासून अभिनंदन करतो की या सगळ्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे. आता नायगावचं आम्ही जाऊन बघू, चहा प्यायला येऊ तुमच्याकडे. पण आम्ही वरळीच्या जे आपले आहेत त्यांच्या घरी चहा प्यायला गेलो होतो. अतिशय उत्तम बांधकाम झालेलं आहे. L&Tने तिथेही बांधकाम केलं, अतिशय सुंदर केलेलं आहे. म्हणजे कुठल्याही खाजगी बिल्डरला लाजवेल अशा पद्धतीचं बांधकाम हे या सगळ्या पुनर्विकासाचं झालेलं आहे. सगळ्या प्रकारच्या ॲम्युनिटीज या त्या ठिकाणी देण्याचा प्रयत्न आपण केला आहे. हे खरं आहे की आपण वरळीला एकास एक पार्किंग देऊ शकलो, पण नायगावला लोकांची मागणी आहे इथे
2 लोकांना एक पार्किंग मिळालेलं आहे, पण अलीकडच्या काळामध्ये या गोष्टी अडचणीच्या होतात आणि म्हणून त्याचं सोल्युशन काय आहे? आता इंजिनिअरिंग सोल्युशन काढण्यात थोडा त्रास आम्हाला असा होतोय की इथे अंडरग्राऊंड पार्किंग असल्यामुळे जागेची कमतरता आहे, पण काही ना काही सोल्युशन या संदर्भातलं हे आम्ही निश्चितपणे काढू. मी आणि शिंदे साहेब आम्ही दोघांनी आता चर्चा केली आणि निश्चितपणे त्याही संदर्भातलं जे काही सोल्युशन आहे ते सोल्युशन आपण काढू. आणि दुसरा अंबा माता मंदिराचा प्रश्न कालिदासजी आपण भवानी माता भवानी माता मंदिराचा आपण प्रश्न मांडलेला आहे. भवानी माता म्हटल्यानंतर तर छत्रपती शिवरायांचं कुलदैवत आहे ते आणि आमचंही आहे आणि आपल्या अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत आहे. त्यामुळे भवानी माता मंदिराकरता 900 चौरस फूट जागा त्या ठिकाणी देण्यात येईल आणि तात्काळ अतिशय सुंदर अशा प्रकारचं त्याचं बांधकाम हे आपण करू. आधीपेक्षाही उत्तम लोक केवळ ते मंदिर बघण्याकरता येतील अशा प्रकारचं बांधकाम हे त्या ठिकाणी आपण करू, हा विश्वास या निमित्ताने मी तुम्हाला देतो. आज खरं म्हणजे मुंबईमध्ये सामान्य जो आमचा मराठी माणूस आहे, सामान्य माणूस आहे, मुंबईतला गरीब माणूस आहे, त्या सगळ्यांना घरं देण्याचा प्रयत्न आपण करतो. विशेषतः बीडीडी चाळीला तर फार मोठा इतिहास आहे. आपल्याला कल्पना आहे की लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील किंवा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्यासहित इतक्या नररत्नांची खाण या बीडीडी चाळी राहिलेल्या आहेत की खऱ्या अर्थानं मला असं वाटतं की याचा जो इतिहास आहे हा इतिहास एक प्रकारे आता या पुनर्विकासानंतर मला असं वाटतं याच्यावर देखील एक पुस्तक लिहिलं गेलं पाहिजे. कारण मी ज्यावेळेस वरळीच्या काही आमच्या मोठ्या बहिणींशी चर्चा केली तर त्यांच्या जीवनातले अनेक प्रसंग त्यांनी बीडीडी चाळीत घडलेले सांगितले. कोणी 40 वर्षापासून, कोणी 50 वर्षापासून लग्नापासून राहायला आले, 16व्या 17व्या वर्षी लग्न झालं आणि आता 79 वर्षाचे आहेत. अशा एक आम्हाला काकू भेटल्या की ज्यांनी त्यांचं आयुष्यातलं बीडीडी चाळीत कसं ते आयुष्य गेलं हे सगळं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं. त्यामुळे मला असं वाटतं की जे अर्बन ट्रान्सफॉर्मेशन होत आहे या संदर्भातही निश्चितपणे लिहिलं गेलं पाहिजे. आणि आपण आता पुढे प्रयत्न करतोय. अभ्युदय नगर असेल, आदर्श नगर असेल किंवा मोतीलाल नगर असेल, पंजाबी सिंधी कॉलनी आहे, जीटीबी नगर आहे, एसव्हीपी नगर आहे, अशा कामाठीपुरा आहे, अशा सगळ्या हे जे काही जुने एरियाज आहेत या सगळ्याचं पुनर्विकास करून लोकांना आज जे काही त्या ठिकाणी अडचणी सहन कराव्या लागतात त्याच्याऐवजी त्यांना त्यांच्या हक्काचं घर मिळालं पाहिजे, ते मोफत मिळालं पाहिजे. अशा पद्धतीनं आपला जो गरीबात गरीब माणूस आहे, मध्यमवर्गीय, त्याचा विचार आपण करतोय. जसं शिंदे साहेबांनी सांगितलं की आत्तापर्यंत मुंबईतला मध्यमवर्गीय हा मुंबईमध्ये घराचं स्वप्न पाहू शकत नव्हता. मुंबईमध्ये वर्षानुवर्ष राहणाऱ्या व्यक्तीला घर घ्यायचं असेल तर कुठेतरी कल्याण डोंबिवलीच्याही पलीकडे, तिकडे अंबरनाथच्या पलीकडे, तिकडे भिवंडीच्या कर्जत वगैरे जावं लागेल, अशा प्रकारची परिस्थिती होती. पण आम्ही हा निर्णय केला की मुंबईतल्या सामान्य माणसामुळे ही मुंबई आहे, या मुंबईची संस्कृती जपणारा हा मुंबईकर आहे. त्यामुळे या मुंबईकराला या मुंबईतच घर द्यायचं. आणि मला विश्वास आहे की आता हे जेवढे प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेले आहेत या सगळ्या प्रकल्पांमुळे ज्यांनी कधीही मुंबईत घर होण्याचं स्वप्न बघितलं नव्हतं अशा सगळ्यांचं स्वप्न आपले महायुतीचं सरकार येत्या काळामध्ये पूर्ण केल्याशिवाय राहणार नाही. अतिशय गतीने ही सगळी कामं जी आहेत ही कामं आपण हातामध्ये घेतलेली आहेत. मला आनंद आहे की विशेषतः या संपूर्ण बीडीडी चाळीमध्ये आमचे पोलीस मोठ्या प्रमाणात राहतात. आणि मला आठवतं की आम्ही देखील आशिष जी आपल्या लक्षात असेल, आपण 2012 साली मोर्चा काढला होता पोलिसांना घरं देण्याच्या संदर्भात. आणि मग त्या मोर्चानंतर ज्यावेळेस आपल्याला संधी मिळाली आणि 2014ला सरकार आल्यानंतर 15 मध्ये केस होती हायकोर्टामध्ये आणि त्यामध्ये पोलीस जे अनेक वर्षापासून बीडीडी चाळीत राहत आहेत, 30-30, 40-40 वर्ष पोलीस त्या ठिकाणी राहत होते, 2-2 पिढ्या पोलीस आमचे राहत होते. आणि म्हणून त्या केसमध्ये त्यांनी मागणी केली होती की त्या ठिकाणी आम्हाला मालकी हक्काचं घर मिळावं. आणि सातत्याने जवळपास 7-8 वर्ष सरकारने 4-5 ॲफिडेव्हिट असे दिले होते की अशा प्रकारचं घर देणं शक्य नाही आहे. 2015 साली पहिल्यांदा मी ती सरकारची भूमिका बदलली आणि माननीय उच्च न्यायालयात ॲफिडेव्हिट दिलं की हो, राज्य सरकार अशा प्रकारचं घर देण्याकरता त्या ठिकाणी तयार आहे. आणि त्यानंतर मग आपल्याला कल्पना आहे की त्या संदर्भात निर्णय झाला. मग त्याच्या किमतीचाही प्रश्न खूप मोठा होता. शिंदे साहेबांनी तो किमतीचा प्रश्न अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी सोडवला आणि आपल्याला ती निवासस्थानं मिळण्यास फायदा झाला. आज आपल्याला कल्पना आहे की
जवळपास 2901 असे आपले जे पोलीस होते, त्यांच्यापैकी 2363 आमच्या पोलिसांना जी काही आपण 15 लाखाची किंमत आहे त्या किमतीत ते घरं मिळत आहेत. 223 लोकांना बांधकाम खर्चात मिळत आहेत. पण एक जरी राहिला तरी कालिदासजी काही आम्हाला जगू देत नाहीत. त्याच्यामुळे त्यांनी जे रोज पाठपुरावा केला आहे 315 लोकांचं माझ्या काय, तर कालिदासजी त्यातनंही मार्ग काढण्याचा प्रयत्न आम्ही करतो. एक कोर्टात केस चाललेली आहे म्हणून त्याला काही वेळ लागतोय, पण त्यातनंही मार्ग काढतोय. आणि ओव्हरऑल जे आहे, शेवटी कसं आहे, आता इतर ठिकाणचे पोलीस आम्हाला म्हणायला लागले की आम्ही BDD चाळीत राहायला गेलो नाही, हे आमचं चुकलं का, असाही प्रश्न आता इतर ठिकाणच्या पोलिसांनी आम्हाला निर्माण केलेला आहे. त्यामुळे एक समग्र धोरण, कोर्टाचे निर्णय आणि सगळ्या गोष्टी एक समग्र धोरण करावं लागेल. तुम्हाला तर माहिती आहे, जसं तुम्ही म्हणजे पोलीस तुमच्या जवळचे आहेत तसे माझ्या शिंदे साहेबांच्या आणि ताईंच्या जवळचे म्हणजे अजितदादांच्या जवळचे पोलीसच होते. आमचं त्यांच्याशी संबंध काय होता तुम्हाला माहिती आहे. तुम्ही अनेक वेळा माझ्यासोबत पोलिसांसोबत माझे काय संबंध आहेत ते बघितलेले आहेत. त्यामुळे आपल्याला मार्गही काढावा लागेल. मार्ग काढत असताना शेवटी काय असतं की राज्यातले आता इतर जे कर्मचारी आहेत ते कर्मचारी देखील आपल्याला सांगायला लागले की बाबा या धर्तीवर आता आमचा देखील तुम्ही विचार करा. मग भविष्यातले प्रश्न निर्माण झाले की आता मग पुढे जे काही लोक नोकरीत येतील त्यांना सेवानिवास स्थानं कुठनं द्यायची, असे अनेक प्रश्न आहेत. पण तरी देखील मी तुम्हाला हे सांगतो की तुमचं आणि आमच्या स्वप्नामध्ये काही भेद नाही आहे. फक्त त्यातनं कायदेशीर आणि व्यावहारिक अशा दोन्ही पद्धतीचा मार्ग काढला पाहिजे. कारण मी तर 2016 साली तुम्हाला लक्षात असेल की मुंबईमध्ये पोलिसांना मालकी हक्काच्या घराची जी पॉलिसी आहे ही 16 मध्ये आपण तयार केली. त्या पॉलिसीमध्ये काही अडचणी नंतरच्या काळात आल्या, पण आता पुन्हा आपण ती पॉलिसी योग्य प्रकारे कशी करता येईल त्या संदर्भात आपण प्रयत्न करू. आणि आता पुढच्या काळामध्ये हे सगळं जे रिडेव्हलपमेंट मुंबईमध्ये होणार आहे, जवळपास म्हणजे हे सगळे जे जुने वेगवेगळ्या लेआउट्स आहेत, या लेआउटचं जे रिडेव्हलपमेंटचं काम आपण हातामध्ये घेतलंय त्याची एकत्रित आपण विचार केला तर जवळपास 1000 एकराचं रिडेव्हलपमेंटचं काम आता आपण मुंबईमध्ये करतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुंबई जी आहे ती या ठिकाणी बदलणार आहे. मुंबईमध्ये सामान्य माणसाला घर तर मिळणार आहे, पण मुंबईची लिव्हेबिलिटी, मुंबईमध्ये इज ऑफ लिव्हिंग, सामान्य माणसाच्या जीवनामध्ये क्वालिटेटिव्ह चेंज हा आणण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि त्या दृष्टीने खऱ्या अर्थानं आपलं हे सगळं काम चाललेलं आहे. आणि म्हणून तुम्ही बघा की BDD चाळीचे पुनर्विकास करताना अनेक वेळा अधिकाऱ्यांची चर्चा व्हायची, एक एक आपण ॲम्युनिटी वाढवायचो. ते सांगायचे साहेब आम्हाला प्रॉफिट नको पण खिशातनं घालायला लावू नका. पण तरी आपण सांगायचो नाही काही हरकत नाही, पुढे तुम्हाला जे काही सेलेबल आहेत त्याच्या किमती वाढणार आहेत त्यामुळे तुम्ही ते टाका. असं करत करत आपण जेवढ्या जास्तीत जास्त ॲम्युनिटीज त्या ठिकाणी देता येतील ते देण्याचा प्रयत्न आपण केलेला आहे. आणि म्हणून मी एवढंच या निमित्ताने सांगतो की निश्चितपणे भविष्यातही BDD चाळीचं काम तर उत्तम पूर्ण करूच, सगळ्यांना त्या ठिकाणी राहण्याची चांगली व्यवस्था आपण करून देऊ. पण मुंबईमध्ये इतरही जे मध्यमवर्गीय मुंबईकर आहेत त्यांचंही घरांचं स्वप्न पूर्ण करण्याकरता आपलं सरकार हे कटिबद्ध आहे. आपल्या आज ज्यांना चाव्या मिळालेल्या आहेत त्यांना मी पुन्हा एकदा विनंती करतो, मागच्या वेळेस केली होती की काही झालं अडचणीमध्ये अडचणी कशात नाही भागवा, पण मुंबईतलं BDD चाळीतलं आपलं घर कधी विकू नका, काही झालं तरी विकू नका, अशी आपल्या सर्वांना या निमित्ताने विनंती करतो. आणि जे दुसऱ्या पिढीचे लोक आले आहेत त्यांना तर विशेषत्वाने सांगतो की तुमच्या पहिल्या पिढीने ज्या हाल अपेष्टा या BDD चाळीमध्ये सहन केलेल्या आहेत, आता जे घर मिळालेलं आहे ते घर त्यांच्या हाल अपेष्टांची कहाणी सांगणारं घर आहे. त्यामुळे कधीच ते घर तुम्ही विकायचा विचार करू नका. ते घर त्याचं संवर्धन योग्य पद्धतीने तुम्ही करावं अशा प्रकारची तुम्हाला सर्वांना विनंती करतो. आपल्या सर्वांना अतिशय मनापासून नवीन घराच्या शुभेच्छा देतो आणि माझं बोलणं संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. उर्वरित सदनिका धारकांना उद्यापासून साईट ऑफिस नायगाव इथे रोज सकाळी 10 ते 6 या वेळेत वितरणपत्र देण्यात येणार आहे. त्यासाठी 3 पासपोर्ट साईज फोटो लागतील, पोस्टकार्ड, एक फॅमिली फोटो लागेल, आधार आणि पॅनची कॉपी लागेल. त्याचप्रमाणे संक्रमण शिबिर धारकांसाठी स्टॅम्प पेपरवर नोटराईज हमीपत्र आपल्याला घेऊन यावं लागेल. यानंतर सर्वांच्या प्रती कृतज्ञता आणि आभार व्यक्त करतील मुंबई मंडळाचे मुख्य अधिकारी माननीय मिलिंद बोरीकर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर BDD संकुलातील 864 सदनिकांच्या वितरण समारंभास आज आवर्जून उपस्थित राहिलेले माननीय मुख्यमंत्री महोदयांचे
मी आभार मानतो. त्याचप्रमाणे माननीय उपमुख्यमंत्री महोदय श्री एकनाथ शिंदे साहेब यांचे पण मनापासून आभार मानतो. माननीय उपमुख्यमंत्री महोदया श्रीमती सुनेत्राताई अजित पवार यांचे पण मी आभार मानतो. त्याचप्रमाणे माननीय सभापती, माननीय अध्यक्ष, माननीय उपसभापती महोदया, माननीय मंत्री लोढा साहेब, माननीय मंत्री शेलार साहेब यांचे पण मी आभार मानतो. त्याचप्रमाणे माननीय महापौर महोदया, माननीय राज्यमंत्री महोदय श्री सदा सरवणकर साहेब, श्री कालिदास कोळंबकर साहेब, मॅडम मनीषा कायंदे मॅडम, तसेच त्याचप्रमाणे आमचे अपर मुख्य सचिव या सर्वांचे मी मनापासून आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.